नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी येणाऱ्या भागामध्ये असे होणार की मधूचा हा बस अपघातामध्ये दरीत कोसळून मृत्यू झाला असे सर्वांना वाटत असते। राघव आणि सर्व विनायक हे खूप रडत असतात। सिंधू त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असते। राघव म्हणतो की नाही, मधू आपली जिवंत आहे, तिला काही होणार नाही। ऋतुजा म्हणत असते की अरे, इतक्या उंचावरून जर कोणी पडले, साधी बस सुद्धा एक तुकडा तिचा राहू शकत नाही, तर मधू कशी जिवंत राहू शकेल। तर राघव ऋतुजाला म्हणत असतो की काकू, मधूला काही होणार नाही आणि कोणीही मधू आपल्याला सोडून गेली असे काही म्हणायचे नाही, मी तिला शोधून घेऊन येणार। रत्नाकर म्हणत असतो की राघव, तू तर तिला शोधण्यासाठी गेला होतात, मग तुला सापडली का मधू? इतक्या खोल दरीमध्ये पडल्यानंतर इतक्या उंचावरून कोणी कसे वाचू शकत याचा विचार तू का करत नाही? त्यामुळे जी सत्य परिस्थिती आहे ती स्वीकारण्याचा तू हे प्रयत्न कर। तर सर्वजण राघवला समजावण्याचा प्रयत्न करत असतात। तर काकू येते। काकू म्हणत असते की काय रे राघव, सर्वजण हे सुरक्षित बाहेर आले आणि मधू एकटी बसमध्ये राहिले, तेव्हा तुला तिला का समजले नाही की बसमधून तिला बाहेर काढायचे? तेव्हा राघव म्हणतो की काकू, परिस्थितीच अशी झाली होती की कोण कुठे आणि काय काहीच समजत नव्हते। मला असे वाटले होते की मधू बाहेर आली असेल, तेव्हा त्या स्कूलच्या मॅडम असतात, त्या सांगतात की आओ राघव, मधू मॅडम एकट्याच बसमध्ये राहिल्या होत्या, पण आपण कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, कारण तुमच्या जे काही एक्स वाईफ आहे त्यासुद्धा बेशुद्ध पडल्या होत्या आणि तुम्ही त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होतात आणि त्यामुळे तुमचे लक्ष हे मधू मॅडमकडे गेले नाही। तर काकूला राघवचा आणखीन राग येतो। तर काकूही राघव आणि सिंधूला म्हणत असते की मधूच्या मृत्यूला कारणीभूत तुम्ही दोघंच आहात, तुमच्या दोघांमुळेच आज मधू आपल्याला सोडून गेले। राघव, तू विसरला का, सिंधू आपल्याला सोडून गेली होती तेव्हा आपल्या घराला कोणी सावरले? मधूने घरासाठी आजपर्यंत तिने काय काय केले, काय काय नाही। विनू तुझ्या आयुष्यात आला तो सुद्धा मधूमुळेच, आणि मधूचे सर्व उपकार तू विसरलास आणि तू मधूला वाचवण्याऐवजी सिंधूलाच वाचवले का? राघव म्हणतो की काकू, तू शांत हो आणि सिंधूला कोणतीही टोमणी देऊ नको, कारण सिंधूला सुद्धा खूप मोठा असा धक्का बसलेला आहे। तिला मी कसे कसे हे बेशुद्ध अवस्थेतून वाचवले याचा तू विचार नाही करू शकत, म्हणून राघव काकूला शांत राहण्यासाठी सांगतो। तेव्हा मात्र सर्वजण हे राघवला समजवण्याचा प्रयत्न करत असतात। राघव काही ऐकायला तयार नसतो। तेव्हा सिंधू म्हणत असते की राघव सर, 1 मिनिट, आणि सर्वजण हे मधू गेली म्हणून मधूचा सर्वजण विचार करून हे घरी जायला निघलेले असतात। तर सिंधूला वाटत असते की आता काकू आणि घरातील सर्वजण सिंधूला जबाबदार ठरवतील की मधूच्या मृत्यूला। तेव्हा सिंधू कुणाचे ऐकत नाही आणि शेवटी सिंधू ही एकटी मधूला शोधण्यासाठी त्या जंगलामध्ये गेलेली असते। रत्नाकर म्हणत असतो की इतकीच पोलीस टीम ही मधूला शोधते आणि 4-5 तास झाले पण मधूचा अजून काहीच तपास लागलेला नाही, तर आता सिंधू तू तिथे जाऊन काय करशील? सिंधू मात्र काही ऐकत नाही आणि जंगलामध्ये ती काही पोलीस सहकाऱ्यांबरोबर मधूला शोधण्याचा प्रयत्न करत असते। पूर्ण अंधार झालेला असतो आणि एका तलावाच्या ठिकाणी मधू येते, ते सिंधू येते। तर सिंधूला मधू ही एका बेशुद्ध अवस्थेत दगडावर पडलेली दिसते। मधूला खूप असा जब्बर मार लागलेला असतो, तिची भयानक अवस्था झालेली असते, कारण मधू ही ओळखायला तयार नसते आणि एक पाण्याशेजारी मोठा तलाव असल्यामुळे त्याच्यामध्ये काही मगर असतात। तर त्या मधूला नेणार तेवढ्याच सिंधूचे लक्ष मधूकडे जाते आणि मग सिंधूला खूप आनंद होतो। तर लगेच सिंधू ही राघव आणि इतर पोलीस टीमला आवाज देते आणि सर्वजण तेथे येऊन पोहोचतात। मधूला बघितल्यानंतर सर्वांना मात्र आनंद होतो, सर्वांच्या जीवात जीव येतो। सिंधू मधू चेक आहे का तिचा श्वास ही घेऊन बघते, तेव्हा सिंधूला समजते की मधुताई जिवंत आहेत। तेव्हा लगेच सिंधू घाईने राघवला ॲम्ब्युलन्स बोलवण्यासाठी सांगते। तेव्हा मधूला बाहेर काढल्यानंतर मधूची ती अवस्था झालेली पाहून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण मधूची अवस्थाच ही न ओळखण्यासारखी झालेली असते। सर्व चेहरा हा मार लागल्यामुळे रक्ताने भरलेला असतो। तर आता सर्वांना वाटत असते की मधू नाही वाचू शकणार। तेव्हा
तर मधूला हे घाईने ऑपरेशन थिएटरमध्ये नेले जाते। तर सिंधू ही मधूचे ऑपरेशन करण्यासाठी आतमध्ये जायला निघलेले असते। तर काकू सिंधूच्या हाताला धरते आणि सिंधूला म्हणते की तू मधूला वाचवण्यासाठी जायचे नाही, कारण तू तिची दुश्मन आहे, त्यामुळे तू तिला कसे वाचू शकशील। आता तुझ्या मनाचे समाधान झाले असेल की मधूची ही अवस्था झाली। तेव्हा राघवला काकूचा खूप राग येतो। त्यानंतर सिंधू ही काकूला म्हणत असते की तुम्ही जे काही विचार करता तो चुकीचा आहे, कारण ऑपरेशन थिएटरमध्ये मी जे माझ्यासमोर जे पेशंट असते ते फक्त माझा एक मित्रसुद्धा नसतो आणि कोणी दुश्मन नसते। मला फक्त त्या व्यक्तीचा जीव वाचवायचा असतो आणि डॉक्टर होताना मी एक शपथ घेतली होती आणि ती शपथ मी कधीच विसरू शकत नाही। मी आतमध्ये यासाठी चालले की माझ्या पेशंटची हा जीव वाचवण्यासाठी, मी त्याचा जीव घेण्यासाठी नाही चालले तिथे। आणि एक सेकंद जरी तुम्ही माझा वेळ घालवला तर आतमध्ये जे पेशंट आहे त्याच्या खुनाची जबाबदारी आणि जिम्मेदार तुम्ही असताल। काकू म्हणते की ते निर्णय घेण्यासाठी तुला कोणी हक्क दिला आणि आज मधूचे ऑपरेशन करण्याचा जो काही निर्णय आहे तो फक्त तिचा कुटुंब घेऊ शकेल। तेव्हा राघव पुढे येतो आणि राघव म्हणतो की सिंधू तू आतमध्ये जा, उशीर करू नको, मी तुला परवानगी देतो की मधूचा उपचार आणि ऑपरेशन तू करायचे। सिंधू लगेच घाईने मधूचे ऑपरेशन करण्यासाठी इतर डॉक्टरांबरोबर आतमध्ये जाते। ऑपरेशनची पूर्ण तयारी झालेली असते। राजश्री आणि सर्वजण देवाला प्रार्थना करत असतात की मधूला या संकटातून वाचव। तेव्हा मात्र ऑपरेशनची तयारी झाल्यानंतर मधूचे सर्व रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेले असतात। डॉक्टरांना सुद्धा पर्याय नसतो की आता काय करावे। तेव्हा सर्व ऑपरेशनची तयारी झाल्यावर सुद्धा ज्या मधूच्या ह्या रिपोर्ट्स असतात, म्हणजे ज्या तपासण्या चालू असतात, त्या सर्व निगेटिव्ह येतात। तेव्हा डॉक्टरांचे हात टेकतात आणि डॉक्टर हे सिंधूला म्हणतात की सी इज डेड। तेव्हा सिंधूला खूप मोठा धक्का बसतो। डॉक्टर बाहेर येतात आणि बाहेर येऊन राघव आणि घरातील इतर सर्वांना सांगतो की आम्हाला माफ करा, आम्ही मधूला नाही वाचू शकलो। पण सिंधू तरीही डॉक्टरच्या या बोलण्यावर विश्वास ठेवत नसते आणि मधू ही आपल्याला सोडून गेली हे ऐकून घरातील सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो। राघव म्हणतो की नाही, असे नाही होऊ शकत। तर काकू ही राघववर खूप ओरडते आणि राघवला म्हणते की मधूच्या मृत्यूला कारणीभूत तूच आहे, फक्त राघव तूच। तेव्हा राघव म्हणत असतो की नाही काकू, मधू आपल्याला सोडून नाही गेली आणि हे खरे नाही। तेव्हा मात्र सिंधूचा विश्वास नसतो। तर सिंधू ही मधूच्या छातीवर आपल्या हाताने जोरजोराने दाबू लागते आणि मधुताई प्लीज, तुम्ही विनूला सोडून नाही जाऊ शकत। विनू खूप रडत असतो आणि आई असे बोलत तो मधूजवळ येतो आणि मधूला म्हणत असतो की प्लीज आई, मला सोडून जाऊ नको। तेव्हा सिंधू काही आपले प्रयत्न थांबवत नसते। सर्व डॉक्टर हे चकित होतात की सिंधू डॉक्टर हे नेमकं काय करतात। तेव्हा लगेच मधूच्या सिंधूने केलेल्या प्रयत्नाने मधूला शुद्ध आलेली असते आणि मधू ही जोरात खाली पडते। तेव्हा मात्र लगेच डॉक्टरांना खूप मोठा असा चमत्कार होतो। राघवला खूप आनंद होतो, कारण आज सिंधूमुळे मधूचे प्राण हे गेलेले पुन्हा वाचलेले असतात। तर लगेच डॉक्टर आपल्या पुढची ही मधूच्या ट्रीटमेंटची तयारी करतात आणि सर्वांना खूप आनंद झालेला असतो, कारण की आज सिंधूने होत्याचे नव्हते करून दाखवलेले असते। तेव्हा सिंधू रात्रंदिवस मधूच्या हे तपासण्या आणि तिचे उपचार चालूच ठेवत असते। रात्रंदिवस जागून ती मधूची काळजी घेत असते। तेव्हा सिंधूने घेतलेली काळजी पाहून राघवला मात्र आणखीनच हे खूप वाईट वाटते। राघव म्हणत असतो की सिंधू, तुझे हे उपकार मी कधी कुठे फेडू तेच कळत नाही। आणि त्याच वेळेस राघव सिंधूचे एकमेकांच्या हातामध्ये हात असतात, कारण राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू, खरंच तू माझ्या कुटुंबासाठी आत्तापर्यंत खूप काही केले, पण मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही। तेव्हा मात्र मधूलाही शुद्ध आलेली असते आणि मधूने डोळे उघडून बघितलेले असते की राघव सिंधूचे एकमेकांच्या हातामध्ये हात असतात आणि मधूच्या डोळ्यात त्याच वेळेस पाणी येते, कारण समोर शुद्ध आल्यानंतर तिला राघव सिंधूचे प्रेमच दिसलेले असते। आणि जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा सुद्धा राघव हा सिंधूला वाचत असतो, तेव्हा तिने आपल्याला दरीत बसबरबळ कोसळून घेतलेले असते। तेव्हा आता राघव सिंधू परत एकत्र येणार आणि हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।